नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. पाहू शकता बघा, 7 दिवसात पैसे येणार. अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहिणीच्या संदर्भात असणार आहे. पाहू शकता 7 दिवसात तुमचे पैसे येणार आहेत. त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करायचे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स, बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर दिल्या जात असतात. तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. त्यासोबतच पाहू शकता बघा, नवीन अर्ज देखील सुरू झालेले आहे. त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. नवीन अर्ज जे आहेत ते सुरू झाले आणि नवीन 2 बदल देखील या योजनेमध्ये झाले. तर त्याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, आनंदाची बातमी काय आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक एक करून संपूर्ण जी काही माहिती आहे ती तुम्हाला दाखवतोय. सर्वात अगोदर नवीन जे काही 2 बदल आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी ते करावे लागू शकतात. तर ते महत्त्वाची माहिती आपण पाहूया. तर पाहू शकता सर्व माता भगिनींनी बघा, लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतराची चाचणी यशस्वी झाली आहे. तर बघा, तुम्हाला ₹1 पाठवण्याची जी काही चाचणी ती यशस्वी झाली आहे. सकाळीच तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिली होती. ₹1 जो आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या ज्या लाभार्थी त्याच्या अकाउंटमध्ये गेलेला आहे आणि मंत्रालयातून त्यांना फोन देखील त्या ठिकाणी केला गेला होता. तुमच्या अकाउंटला ₹1 पाठवण्यात आला आहे, तुमच्या अकाउंटला ₹1 आलेला आहे का चेक करा म्हणून. तर तो ₹1 त्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी सुरक्षितरित्या गेलेला आहे आणि त्याची माहिती देखील आपल्याला पाहायला मिळते. तर बघा, लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतराची चाचणी देखील यशस्वी त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजेच ₹1 जो आहे तो काही निवडक माता भगिनींना, लाभार्थींना त्या ठिकाणी पाठवण्यात आला आहे आणि त्यांच्या अकाउंटला तो सुरळीतरित्या गेलेला आहे. त्यामुळे तुमचे पैसे येण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झाला आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. तर बघा, तुम्हाला ह्या ठिकाणी आजपासून, आजची 10 तारीख आहे, आजपासून अवघ्या 7 दिवसात बघा 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी ज्या काही आपल्या मंत्री महोदय आहेत त्यांनी सांगितलेलं आहे 16 व 17 ऑगस्ट म्हणजेच 6 ते 7 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम ज्या काही माता भगिनी आहेत तर त्या माता भगिनींच्या अकाउंटला 16 व 17 ऑगस्टला त्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. जसेच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात. तर पाहू शकता, 16 व 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. अवघ्या 7 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. आता हे जे काही पैसे आहेत ते कोणाला मिळणार आहेत? तर बघा, हे जे काही पैसे आहेत ते मंजूर अर्ज ज्यांचे आहेत त्या माता भगिनींना मिळणार आहेत. आता बघा, मंजूर अर्ज कधीपर्यंतचे पाहिजे, त्यांना 17 ऑगस्टला पैसे मिळतील, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया. त्यानंतर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाची अपडेट आपण पाहूया ती म्हणजे अशी की नवीन अर्ज सुरू झाले आहेत. म्हणजे सर्वांसाठी अर्ज आता सुरू झाले आहेत. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, कालच त्या ठिकाणी जनरल वुमन, सामान्य महिलेचा जो काही ऑप्शन होता तो वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला होता. तो ऑप्शन परत देण्यात आलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सरकारला त्या ठिकाणी विनंती केली होती. तो जो काही आपला व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचला असेल अशी आपण अपेक्षा करू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला सामान्य ऑप्शन म्हणजे जनरल वुमन जो आहे, सामान्य महिलेचा जो काही ऑप्शन आहे तो परत एकदा देण्यात आलेला आहे. पाहू शकता बघा, सामान्य महिला म्हणजे जनरल वुमनचा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. पहिल्या नंबरला तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. आता बघा, ज्या काही माता भगिनी आहेत तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहात. तुम्हाला जर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे जायचं नसेल, आशा सेविकांकडे जायचं नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतः अर्ज भरू शकतात. याचा फायदा असा असतो की आपण अर्ज भरला असेल तर आपल्याला त्याचा फायदा असा असतो की आपण स्वतः आपल्या मोबाईलवर चेक करू शकतो केव्हाही कधीही की आपला अर्ज कुठपर्यंत पोहोचला आहे, मंजूर झाला आहे, रिव्ह्यू आहे, रिजेक्ट आहे, ते आपल्याला स्वतःच्या मोबाईलवर कळतं. तर बघा, सामान्य महिलेचा ऑप्शन आलेला आहे. ज्या माता भगिनींनी अजूनही अर्ज भरले नसतील आणि त्यांना त्या ठिकाणी अर्ज भरता येत असेल तर त्यांनी त्यांच्या मोबाईलवर स्वतः ते भरू शकणार आहात. जनरल वुमन म्हणजे सामान्य महिलेचा ऑप्शन आलेला आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. तुम्हाला अगोदर प्रोफाईल तयार करावं लागते. प्रोफाईल तयार केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरावा लागतो. सर्वात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी आहे की बघा, ह्या ठिकाणी वेबसाईटवर अर्ज करत असताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अर्जंट आहे, गरजेचं आहे. कारण मोबाईल नंबर जर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला OTP येणार नाही, तुम्हाला अर्ज भरता येणार नाही आहे. त्याचसोबतच आपण शासनाला देखील या ठिकाणी विनंती करत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते लवकरात लवकर शासनाने या ठिकाणी सुरू करावं. कारण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची OTP वगैरे जे आहे त्या आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरला जात नव्हता आणि त्यामुळे माता भगिनींना अर्ज भरण्यासाठी ते अगदी सोपं आणि सुरळीत होतं. तर शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या वतीने विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते त्या ठिकाणी सुरू करावं आणि माता भगिनींना अर्ज भरण्यासाठी अधिक ते त्या ठिकाणी सुलभ होईल आणि चांगल्या रीतीने ते त्या ठिकाणी होऊ शकेल. कारण पाहू शकता, वेबसाईट देखील काही प्रमाणात त्या ठिकाणी हँग आपल्याला पाहायला मिळते. काही प्रमाणात लोड जो येतो त्या ठिकाणी वेबसाईटवर आल्यानंतर वेबसाईट देखील
प्रॉब्लेम देताना पाहायला मिळते। तर नारी शक्ती दूत देखील ॲप जे ते देखील त्या ठिकाणी सरकारने सुरू करावं अशी विनंती आपण सरकारला या ठिकाणी करत आहोत। आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे जनरल वुमन जे काय ऑप्शन आहे ते आलेलं आहे, त्यामुळे सर्व माता भगिनी तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही अर्ज भरू शकणार आहात। महत्त्वाची ही अपडेट होती, नवीन अर्ज सुरू झाले आहेत, म्हणजेच तेच आहेत की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी स्वतःच्या मोबाईलवर अर्ज करता येणार आहे। ठीक आहे, आता नवीन 2 बदल कोणते आहेत? एक तर महत्त्वाचा बदल म्हणजे असा बघा, महत्त्वपूर्ण बदल म्हणजे असा आहे बघा, 17 ऑगस्टला तुमचे पैसे येणार आहेत। 17 ऑगस्ट 2024ला तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार आहेत। ठीक आहे, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींच्या अकाउंटला 17 ऑगस्टला पैसे जमा होणार आहेत। आता हे पैसे कोणत्या महिलांच्या अकाउंटला जमा होतील? तर बघा, आता बघा सर्वच माता भगिनींनी अर्ज भरलेत किंवा मग आता देखील माता भगिनी अर्ज भरत आहेत, मग त्यांना देखील हे पैसे मिळतील का? तर त्याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहायला मिळते बघा। ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। बघा काय म्हटलेलं आहे, 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। ज्यांचे अर्ज 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर झालेले आहेत आणि त्यांचे अर्ज शासनास सादर झालेले आहेत त्याच माता भगिनींना, महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। म्हणजेच बघा, आता आपण जर पाहिलं आजची 10 तारीख आहे, ठीक आहे, 10 तारखेपर्यंत जेवढ्या माता भगिनींचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या माता भगिनींना पैसे मिळणारच आहे, कारण त्यांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेचच तो जो काही डेटा आहे तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला त्या ठिकाणी पाठवला जातो। म्हणजे शासनाला तो डेटा जो आहे, ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांची यादी त्या ठिकाणी पाठवली जाते आणि त्या माता भगिनींना 17 ऑगस्टला पैसे मिळणारच आहे। आता बघा, बहुतेक माता भगिनी म्हणतील की आज आम्ही अर्ज भरला आहे, मग आम्हाला पैसे मिळणार नाहीत का? तुम्हाला देखील पैसे मिळतील, पण केव्हा? या हप्त्याला तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण तुमचा अर्ज अजून मंजूर नाही। जर तुमचा अर्ज 14 ऑगस्टच्या आधीपर्यंत मंजूर होत असेल तर तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे, परंतु जर 14 ऑगस्टपर्यंत तुमचा अर्ज मंजूर झाला नाही तर तुम्हाला पुढे मिळतील। कधी मिळतील? तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळतील। ठीक आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। 17 ऑगस्टला कोणाला मिळतील? ज्यांचे 14 ऑगस्ट अखेरपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होऊन शासनात सादर झालेले असतील त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। आपण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।